नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण बघूयात नाश्त्यासाठी खास अतिशय चविष्ट, खमंग आणि कुरकुरीत असे मेथीच्या मुटकुळ्यांची रेसिपी. चला तर बघूयात आता याची कृती. मेथीचे मुटकुळे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप अगदी ताजी अशी मेथी. मेथी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून जरा सुकवून घेतली आहे. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ही मेथी घेऊया. मेथीचा सीझन असताना आवर्जून ही रेसिपी करून बघा, खूप मस्त लागते. यामध्ये चवीनुसार मीठ घालू. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद घालूया. चवीनुसार हिरवी मिरची जरा ठेचून घेतली आहे. थोडी हिरवी मिरचीची खूप मस्त टेस्ट येते. त्यानंतर थोडं लाल तिखट देखील घालूया. लाल तिखट आणि हिरवी मिरची दोन्ही मिळून घातली आहे. 1 टीस्पून धणेपूड, अर्धा टीस्पून ओवा घालूया. त्यानंतर अर्धा टीस्पून जिरेपूड घालायची आहे. दीड टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहे. इथे 3 टेबलस्पून तेल घालूया. कच्चंच नॉर्मल टेम्परेचरचं हे तेल आहे. तेल घातलं की छान खुसखुशीत ह्या मुठ्या होतात. त्यानंतर चिंचगुळाचं पाणी घालायचं आहे. चवीनुसार घाला, किंवा मी इथे 1.5 टेबलस्पून घातला आहे. हे अगदी बरोबर प्रमाण आहे, पण ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. थोडी आंबट, गोड, तिखट, खमंग अशी चव ह्या मुटकुळ्यांची येते. चिंचेचा कोळ घालून आता हातानीच आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. छान मिक्स करायचं आहे. असं हाताने कुचकरून मळल्यामुळे मीठ आणि मेथीला पाणी सुटतं आणि हे छान ओलसर असं होतं. खूप मस्त पौष्टिक असा हा खाद्यप्रकार आहे. शिवाय एकदा बनवल्यानंतर 2-3 दिवस देखील सहज टिकतो. त्यामुळे तुम्हाला प्रवासामध्ये नेण्यासाठी, लहान मुलांना शॉर्ट ब्रेकला देण्यासाठी तुम्ही हे मेथीचे मुटकुळे बनवून ठेवू शकतात. खूप चविष्ट लागतात आणि पौष्टिक देखील आहे. बघा, असं छान मी हे कुचकरून मळून घेतलं आणि हे छान ओलसर देखील झालं आहे. याच पद्धतीचं आपल्याला हे हवं. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी बारीक रवा. चिरोटी रवा इथे वापरायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक. त्यानंतर घालूया 1 वाटी बेसन म्हणजेच चणा डाळीचं पीठ. आता हे सर्व साहित्य पाणी न घालताच सुरुवातीला आपण मिक्स करून घेऊ, म्हणजे मेथीला किती पाणी सुटलं आहे ह्याचा अंदाज आपल्याला येईल. सुरुवातीलाच यामध्ये पाणी घालू नका. कोरडंच हे छान असं मिक्स करून घ्या. बघा, हे मी छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे. मुटकुळ्यांचं जे पीठ आहे ते फार सैल नको, थोडं घट्टसरच हे भिजवायचं आहे. हे बघा, पीठ छान मळून झालं. आता थोडं तेल लावू आणि हे पीठ पुन्हा एक वेळा जरा मळून घेऊ. तेल लावून मळल्याने जरा एकसारखं हे पीठ होतं. बघा, हे पीठ छान मळून झालं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि 10 ते 15 मिनिटांसाठी हे पीठ जरा मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ. आपण यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे रवा भिजण्यासाठी, मुरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल. 10 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते. 10 मिनिटांनंतर हे पीठ छान मुरलं. आता आपण हे पुन्हा एक वेळा छान मळून घेऊ. बघा, हे छान मळून झालं. आता आपण ह्याचे मुटकुळे वळवून घेऊ. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावूया
आणि पिठाचा थोडा थोडा गोळा घेऊन लहान लहान आकाराचे मुटकुळे याचे वळायचे आहे। हे बघा, असं हातावर छान घोळवून घ्या आणि लांब लांब असा मुटकुळ्यांचा आकार द्या। सर्वच मुटकुळे या पद्धतीने मी आता वळून घेते। हलक्या हलक्या हाताने वळा। सर्व मुटकुळे तयार झाले आहेत। हे बघा, याला तुम्ही मुटकुळे वळताना थोडे तीळ देखील लावू शकतात। आता हे मुटकुळे आपण तेलामध्ये तळून घेऊ। मुटकुळे तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलं। आता हे तेलामध्ये सहज मावतील एवढे मुटकुळे आपल्याला घालायचे आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम जरा मध्यम ठेवा आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मुटकुळे आता छान हलके सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे। मुटकुळे तळताना घाई करू नका। घाईघाईने तळले तर मुटकुळे आत कच्चे राहतील। तुमच्याकडे जर भिशीची वगैरे पार्टी असेल तर त्याला देखील स्टार्टर म्हणून तुम्ही हे मुटकुळे करू शकतात। गरमागरम मुटकुळे हिरव्या चटणीबरोबर किंवा अगदी टोमॅटो सॉस बरोबर खायला देखील खूप मस्त लागतात। ह्याची बाजू आपण सतत अशी परतत राहू म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे मुटकुळे तळले जातील। बघा, हलक्या तांबूस रंगावर हे मुटकुळे छान तळून झाले। आता आपण हे काढून घेऊया। किती सुंदर रंग याचा आला आहे। थोडंसं तेल निथळून घेऊ। खमंग कुरकुरीत असे मुटकुळे तयार आहे। आता आपण हे काढून घेऊया। उरलेले मुटकुळे देखील याच पद्धतीने मी तळून घेत आहे। मध्यम आचेवर आता हे मुटकुळे देखील मी तळून घेते। तेलाचं तापमान नीट ठेवा म्हणजे छान खमंग कुरकुरीत मुटकुळे तयार होतात। अतिशय खमंग खूप कुरकुरीत असे मेथीचे मुटकुळे तयार आहे। हे बघा, किती छान याचं टेक्स्चर आलं आहे। खूप छान कुरकुरीत असे झाले आहे। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर कळवा। आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका। माझ्या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा।